पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा उद्या अहमदनगरमध्ये होणार आहे। विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील आणि माढाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे। उद्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे तसंच शिर्डी उत्तर मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे। उद्या मोदींच्या सभेत आघाडीला 2 धक्के बसण्याची शक्यता आहे। भाजपनं बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकायचाच हा चंग बांधलेला आहे। अनेक भाजपचे आणि त्यांच्या घटक पक्षांचे नेते बारामतीत येऊन सभा गाजवतायत। याविषयी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले असता त्यांनी अनेक प्रश्नांना बेधडक उत्तरं दिली। पाहूयात त्या काय म्हणाल्यात। बेरोजगारी या राज्यात आणि देशात वाढली आहे। उष्णता आणि पाण्याचं नियोजन न झाल्यामुळे आज पाण्याची अडचण राज्यात जिल्ह्यात सगळीकडे झालेली आहे आणि शेतकरी हा अडचणीत आलेला आहे। त्यामुळे असे फार महत्त्वाचे विषय सोडून आज ह्या इलेक्शनमध्ये सिरियसली काम होत नाही याचं मला मनापासून वाईट वाटतं। कारण का मी लोकसभा लढते याचं कारण मला देशाच्या त्या उच्च मध्ये जाऊन संसदेत जाऊन माझ्या लोकांचे प्रश्न मांडायचे, त्याच्यावर कुणाचंही त्यांचं येऊ दे आमचं येऊ दे तिसऱ्याचं येऊ दे, एक चांगली चर्चा करून देशाची सेवा करायची। सेल्फी खड्ड्यामध्ये मी काढली याचं कारण याच सरकारने सांगितलं होतं, तुम्ही वर्तमानपत्रात वाचलं असेल की खड्ड्याचा फोटो दाखवा आणि 1000 रुपये घेऊन जा। हे मी म्हणले होते का? पहिलं सरकार म्हणलं होतं। मी तिथून पेपर आणि मी रोज वर्तमानपत्र वाचते, वर्तमानपत्र वाचलं तेवढ्यात बापदेव घाटात खड्डा दिसला म्हणून मी थांबले, फोटो काढला आणि पाठवून दिला। एक नागरिक म्हणून तुम्ही जेव्हा आव्हान देशाला करता, मी किती सुज्ञ नागरिक आहे बघा की सरकार म्हणतं ते ऐकते, उलट तुम्ही माझं कौतुक केलं पाहिजे। बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातला एक अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि एवढे सगळे लोक त्याला टार्गेट करतायत, ही कौतुकाची गोष्ट आहे। आपल्याला एक पाठीवर थाप आहे की प्रत्येकाला बारामती हवी हवीशी वाटते, कारण का बारामती आहेच तेवढी चांगली की प्रत्येकाला हवी हवीशी वाटते। आणि मी आवर्जून अरुण जेटलींचे आभार मानेन की अरुणजी स्वतः इथे आले होते तेव्हा म्हणले होते की या देशात 100 बारामती झाल्या तर देशाचा किती चांगला बदल होईल। अर्थातच त्याच्यामुळे त्यांना इथला जास्त अभ्यास करायचा असेल की हे चालतं कसं, इतके 50 वर्ष एवढं चांगलं काम चाललंय कसं।